ओम सर्वांना प्रार्थनेने सुरुवात करूया. मेरुदंड सरळ ठेवायचा, ध्यान मुद्रा, डोळे बंद, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, प्रसन्नता आणि दीर्घ श्वास घ्यायचा. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शांति शांति शांति. सभी को परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटि वंदन. श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि वंदन. सभी केंद्रीय प्रभारीगण उन सभी को हृदय से वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी को हृदय से वंदन. आदरणीय मेधा जी, आदरणीय अभय जी, उनके साथ कार्यरत पूरी टीम, यहाँ पर आदरणीय अनिल जी, आदरणीय सुनीता जी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करून आजचं सेशन आपण सुरू करूया. ओम. सूक्ष्म व्यायाम. संपूर्ण शरीराचा व्यायाम अगदी सहजपणे, कोणत्याही प्रकारचे कठीण क्रिया नाही आहे. फक्त प्रत्येक क्रियेमध्ये अतिरिक्त शक्ती लावायची. आज मॅक्झिमम लोक लवकर आले, खूप आभार आहे. सूक्ष्म व्यायाम सोडता कामा नये. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, दोन्ही पंजे एकत्र करून गोल गोल फिरवायचे, शक्ती लावायची. आपल्या एक एक जॉईंटला ताण पडतोय का हे आपण स्वतःच ऑब्झर्व करायचं. शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे. हातापायांची, संपूर्ण शरीराची रोज हालचाल होणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. घरात बसून बसून आपले वरिष्ठ नागरिकांची अंग टाईट होत झालेली आहे आणि मग त्याच्यामुळं समस्या आणखीन वाढत जातात. म्हणजे पुढे पाठी करायची, पुढे पाठी. बोट टाईट करायची. बोट कुठेही पेनिंग राहणार नाही. आता गुडघ्यासाठी
शरीरामध्ये कोणत्याही अंगामध्ये, कोणत्याही जॉईंटमध्ये, कोणत्याही मांसपेशीमध्ये आपल्याला पेनिंग असणार नाही. पेनिंग केव्हा येतं? जेव्हा ब्लड सर्क्युलेशन ठीक नाही होत आणि मग तिथं खून एका जागेवरच थांबल्यामुळे ते सडायला लागतं आणि मग तिथं इचिंग सुरू होतं. गुडघ्याची वाट आणि ब्लड सर्क्युलेशनला स्पीड पाहिजे. स्पीड असेल तर कचरा कुठेही कार्बन थांबणार नाही आहे. आता सायकलिंग करायचं आहे. अगदी सहजपणे आपल्याला परमेश्वरानं अपार मोठा खजाना दिलेला आहे. त्या खजान्याचा योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्याच्या लाखो गुणा जादा आपल्याकडे दिलेला आहे. मग ती शक्ती आहे, गुणकौशल्य आहे, बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, प्रेमभाव आहे, हिप जॉईंटसाठी सहनशीलता भाव समाहित करण्याची शक्ती आणि एकात्मभाव. थोडं फास्ट करायचं. झुला द्यायचा. बघा हिप जॉईंटच्या आतमध्ये जे कार्टिलेज आहे त्याला रोज चारही दिशाने व्यायाम होतो. ते शक्तिशाली बनणार आहेत, फ्लेक्झिबल बनणार आहेत आणि त्याच्यामध्ये चपलता पण येणार आहे. थोडं स्पीडने करायचं, फास्ट. झुला द्यायचा. आता चक्की चालवायची. हात असे सरळ ठेवायचे पाठीमागे जाता, प्रयत्नपूर्वक. आणि मग ज्याला जमतच नसेल त्याला काही अडचण नाही बघा, असं काही नाही आहे. जसं जमेल तसं करा, पण इथे या आणि हालचाल करा. दीर्घ श्वसन करा. केवळ दीर्घ श्वसन केल्याने सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं. जेवढं जमेल तेवढं करायचं. संपूर्ण व्यायाम आपल्या शरीराचा कोणताही अंग व्यायामाशिवाय राहत नाहीये. चेंज. आपल्या पायांचा, गुडघ्यांचा व्यायाम होतोय, कमरेचा, गुरुदंडाचा, पोटाच्या सर्व अंगांचा, हार्ट आणि लंग्सचा, थायरॉइडचा, सर्व अंगांचा सहजपणे व्यायाम होतोय. आणि कुठली या क्रिया करताना कोणालाही अडचण येत नाही. थांबूया.
कमरेवर फॅट्स असतील, पोटावर फॅट्स असतील, तर ही क्रिया थोडी 15-20 वेळा, 25 वेळा, 50, 100, 200, 500, जादाही असेल तर 1000 वेळा. जोपर्यंत आपलं शरीर संपूर्णतया फ्लेक्झिबल होत नाहीये, पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होत नाही, तोपर्यंत आपल्याकडून आसनांची अपेक्षा नाही आहे. कठीण आसनामध्ये आपल्याला 1 मिनिटापासून 10 मिनिट बसायचं आहे एकच आसन लावून. पोट साफ होत नाही म्हणून चूर्ण घ्यायची आवश्यकता नाही. हे जरा 100 वेळा करा रोज असं. पोटाच्या सर्व स्नायूंना जेव्हा व्यायाम होईल तेव्हा आपलं पाचन, शोषण आणि विसर्जन योग्य प्रकारे होईल. अगदी सहज सुलभ सर्व गोष्टी आहेत, पण त्या आपण अवघड करून ठेवल्यात. बिघडलेली जीवनशैली, बिघडलेला आहार, बिघडलेला विचार आणि बिघडलेलं श्रम. अन्यथा कोणताही जीव आजारी पडणार नाही अशी व्यवस्था परमेश्वराने दिलेली आहे. पण आश्चर्य आहे, मानव सोडून सर्व स्वस्थ आहेत, कोणीही आजारी पडत नाही आणि त्यांना डॉक्टरशी पण आवश्यकता नाही आहे. आणि विशेष म्हणजे मोलमजुरी करायची पण गरज नाही, कारण ते पूर्ण स्वरूप आहे, पूर्णत्व त्यांचं अबाधित आहे आणि आम्ही अपूर्ण स्वरूपात आहे. हे पूर्ण स्वरूप असल्यामुळे त्यांना सर्वांना माहीत आहे की ही सृष्टी परमेश्वराची आहे आणि आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत. तर हे सर्व आपलंच आहे. मानव म्हणायला गेला तर बघा काय होतं. शेजारी धनवान असेल, दूरचं जाऊ द्या, शेजारी धनवान असेल त्याला एक दिवस उठून सकाळी जाऊन सांगा हे तुझं आहे, माझं आहे आणि माझंही तुझं आहे, बघ झगडा त्याला. मानव अपूर्ण असल्यामुळं त्याच्यामध्ये हा भाव नाही आहे. आज मानव चोला तो आहे, पण दानव स्वभाव आहे. 100%, 100% दानव स्वभावामध्ये आहे. थोडंसं खुट्ट झाल्याबरोबर लगेच आवाज करतो. काय रे, डोळे फुटले काय? थोडंसं पुढे धरती मातेला नमस्कार करावं, होईल तर करा. आणि अशी अपेक्षा ठेवा धरती मातेकडे की मला लवकर फ्लेक्झिबल कर, म्हणजे तुला नमस्कार करेन. प्रत्येक छोट्या क्रियेमध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत. त्याच्यामुळे त्या लाभाकडे न बघता कोणते लाभ आहेत त्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण शरीराचं आरोग्य आणि जीवनाचं आरोग्य, म्हणजे जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या, चिंता, कमीपणा याची पूर्ती होणार असेल तर हातापायाचे हे सूक्ष्म व्यायाम अगदी न चुकता नियमितपणे करायचे. अपार शक्ती आहे, त्यातली 1% पण आपण जीवनामध्ये वापरत नाही आता सध्या, 1% सुद्धा. मग बघा किती वेस्टेज होत आहे. परमेश्वराने तर दिलेला आहे, खजाना, मोठा खजाना दिला आहे,
पण त्याची चावीच माहीत नाही. चावी आपल्याकडेच आहे, पण आपल्याला ती सापडत नाही. योग साधना करून आपल्याला ती चावी प्राप्त होणार आहे. शरीरामध्ये सळसळतं रक्त पाहिजे. सर्व सेल्सना पुरेसं पोषण मिळालं. ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन. ऑक्सिजन ग्लुकोजचं ज्वलन इन्शुलिनच्या माध्यमातून होईल. चेंज एक एक सेलमध्ये पर्याप्त एनर्जी निर्माण होईल आणि त्या एनर्जीवर एक एक सेल की सॉफ्टवेअर प्रोग्राम परमेश्वरानं प्रोग्रॅमिंग केलेली स्वतःच्या हाताने. पूर्ण स्वरूप आणि पवित्र प्रोग्राम आहे. त्याच्यात आजारपणासाठी हार्मोन्स निर्मितीची व्यवस्था नाही आहे. पवित्र हार्मोन्स बनण्याची व्यवस्था आहे. एक एक सेलच्या सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन झाल्या तर मग आपल्याला हळूहळू कल्पना येईल की आपल्याकडे किती शक्ती आहे, किती गुणकौशल्य आहेत, किती बुद्धिमत्ता आहे, किती ज्ञान आहे, किती प्रेमभाव आहे, किती सहनशीलता भाव आहे. सहनशीलता भाव समाहित करण्याची शक्ती, एकात्मभाव, प्रभावशाली गुणवत्ता आपल्याकडे आहे. चेंज ब्रेन सेलला नियमित स्वरूपात, पर्याप्त स्वरूपात, विनाखंड जर ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन प्राप्त झालं तर ब्रेन शक्तिशाली बनून राहणार आहे. आपल्याकडून चुका होत असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी डायरेक्शनची व्यवस्था सुद्धा आहे. गुरुची अपॉइंटमेंट केलेली आहे अज्ञाचक्रामध्ये गुरुजींची अपॉइंटमेंट केलेली आहे. लेफ्ट राईट ते गुरुजींना जागं केलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्या बॉडी सेल्स आहेत त्या ॲक्टिवेट झाल्या पाहिजे. चेंज वर खाली. ह्या सामान्य प्रक्रियेमुळे रोटेट करायचे. सामान्य प्रक्रियेनं आपल्या शरीराच्या 37 ट्रिलियन सेल्स या ॲक्टिवेट होणार आहेत. आपले पंचप्राण सबल होणार आहेत, 5 उपप्राण सबल होणार आहेत. ज्या 5 तत्वाने आपलं शरीर बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ते सबल होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये बॅलन्स पण राहणार आहे. वात, पित्त, कपचा बॅलन्स होणार आहे. आता डोळ्यासाठी लेफ्ट राईट. डोळ्यावर जीवनभर चष्मा येणार नाही आहे. जेवढ्या कृती सांगितलेल्या आहेत तेवढ्या जर केल्या, अगदी लहान मुलांचा तर चष्मा 1 महिन्यात 2 महिन्यात सुटतोय. त्याला जीवनभर चष्मा लावून बसू नका. वर खाली. तिरकस. दुसरी बाजू. गोल गोल फिरवायचे. भ्रामक कल्पना आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहेत. 100% भ्रामक कल्पना आहे. आजार बरेच होत नाही. ब्रिटिश सरकारने तर कायदाच करून टाकला 53 आजारांची नावं देऊन. हे 53 आजार बरेच होऊ शकत नाहीत.
आणि ते बरे होईल असं कोणी म्हटलं तर त्याच्यावर केस टाकली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. असा कायदा ब्रिटिश सरकारने केला त्यांची ॲलोपॅथीची औषधं चालावीत म्हणून, आणि तोच कायदा आजही आहे. म्हणून आम्ही जेव्हा बोलू लागलो की BP बरा झाला, 25 वर्ष गोळ्या नाहीत, टाका जेलमध्ये, मग केसेस केल्या. हजारो केसेस सध्या चालू आहेत पतंजलीवर की तुम्ही हे आजार बरे होतात असं म्हटला म्हणजे तुम्ही कायद्याचा भंग केला आहे. तर त्याच्यासाठी केसेस चालू आहेत आणि त्या एक एक केसेसमध्ये जेव्हा प्रमाण दिलं जातं आहे तेव्हा त्या विड्रॉ केल्या जातात. अजून एकाही केसमध्ये हारण्याचा प्रसंग आलेला नाही. चला आता आपण यानंतर प्राणायाममध्ये सुरुवात करणार आहोत. कपालभाती डायरेक्ट. आपल्याला कपालभाती जास्त झालं पाहिजे म्हणून अपान मुद्रा लावायची आहे आणि केवळ नाकाने शिंकायचं आहे. जेवढी शक्ती आहे तेवढी नाकातून शिंक मारण्यामध्ये, नाकातून हवा बाहेर टाकण्यामध्ये लावायची आहे. अगदी सहज क्रिया आहे. या एका क्रियेने आपली 8च्या 8 चक्र म्हणा, सिस्टेम म्हणा किंवा एनर्जी सेंटर्स म्हणा, ही सर्वच्या सर्व ॲक्टिवेट होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत 37 ट्रिलियन सेल्सला पुरेसा ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन प्राप्त होणार आहे. प्रत्येक सेल आपलं काम करण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. पण ती सक्षम कशी राहील तर आपल्याकडून पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य ठेवलं तर. मग आपलं पहिलं पॅकेज सूक्ष्म व्यायामाचं झालं, केवढं केलं तरीसुद्धा ते होणार आहे, पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन सही होणार आहे. आता हे दुसरं पॅकेज प्राणायाम. खाली पोट करायचं आहे. कपालभाती किंवा योग साधना ही खाली पोट करणं अत्यंत फायदेशीर आहे. कपालभाती जेव्हा जादा करायचं असेल तेव्हा सूर्योदयापूर्वी पूर्ण झालं पाहिजे. जेवल्यानंतर कपालभाती करायचं असेल तर 4 ते 5 तासानंतर करायचं. ऑपरेशनची स्थिती असेल तर 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने आपल्या ऑपरेशनच्या स्थितीप्रमाणे त्यानंतर आपण कपालभाती करायची. आपल्याला हे दुसऱ्यांना सुद्धा सांगता आलं पाहिजे. आपण इथंच विसरतोय, मग दुसऱ्याला कधी सांगणार, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. परमपूज्य गुरुदेव जी का एक लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे की हरिद्वार से हर द्वार तक ही योग गंगा पोचवायची आहे आणि सर्वांना आरोग्य संपन्न बनवायचं आहे. एकच उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारे सहाय्य पतंजली योगपीठकडून दिलं जातं आहे. जो कोणी या कार्यामध्ये सहभागी होईल आणि घराघरामध्ये योग पोहोचवण्याचं कार्य करेल त्याच्या सर्व अडचणी पतंजली योगपीठद्वारे त्याचं सोल्युशन दिलं जाणार आहे, दिलं जातं आहे. काही योग शिक्षकांचा असा भ्रम आहे की आम्ही हे पतंजलीसाठी करतोय, तर हा भ्रामक कल्पना आहे. आपण आपल्या स्वतःसाठी करतोय, आपल्या समाजासाठी, आपली ओळख वाढवण्यासाठी हे आपण स्वतःसाठी करतोय. हा भ्रम काढून टाकायचा की आम्ही पतंजलीसाठी करतोय किंवा बाबा रामदेवजीसाठी करतोय, हा भ्रम आहे. जे कोणी आध्यात्मिक गुरु, योग गुरु लोकांना योग शिकवतात, ते पवित्र कार्य करतात, तेव्हा लोकांचा असा भ्रम होतो की आम्ही त्या गुरुसाठी करतोय, गुरुसाठी नाही आहे.
स्वतःसाठी स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं, स्वतःची ओळख वाढावी, स्वतःचा जीवन जगण्याचा दायरा वाढावा आणि पूर्ण आनंद, जीवनाचा पूर्ण आनंद घेता यावा म्हणून आपण ही योग साधना करतोय. ह्या योग साधना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक पवित्र कार्य, महान कार्य या योगगुरूंनी केलं. त्याचे उपकार आपण मानले पाहिजे. उलट लोकांचा भ्रम झाला की आम्ही त्यांच्यासाठी करतोय, म्हणजे त्यांना काय फायदा होणार आहे हे माहीत नसताना सुद्धा आपण असा विचार करतोय की आम्ही त्या योगगुरूंसाठी करतोय. वेगवेगळ्या मुद्रा लावायच्यात. ही कोणती आहे? समान वायू मुद्रा, पाचन तंत्र स्वस्थ होण्यासाठी. ही उदान वायू मुद्रा, आपल्या या टॉवर हाऊसचं काम चांगलं व्हावं, पूर्ण नियंत्रण चांगलं राहावं, गुरुजी जागे राहावे. उदान वायू मुद्रा. ही व्यान वायू मुद्रा, ब्लड सर्क्युलेशन योग्य व्हावं, इम्युनिटी स्ट्रॉंग राहावी. ही अपान मुद्रा, आपल्या अपान वायू स्ट्रॉंग व्हावा आणि त्याकरवी जे कार्य चालतं आता ते सर्वांना माहीत आहे. नंतर प्राणमुद्रा, कुठल्याही प्रकारे प्रोटीन्स विटॅमिन सी कमी होऊ नये म्हणून ही प्राणमुद्रा आहे. परमेश्वरानं सुंदर व्यवस्था दिलेली आहे, त्या व्यवस्थेचा आपण लाभ घेतला पाहिजे. प्राणमुद्रा. मग ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत, थायरॉइडसाठी आहे. मी सकाळी जेव्हा 1.5 तास कपालभाती करतो तेव्हा प्रत्येक पॉईंट हा 5-10 मिनिट तो ॲक्युप्रेशर करतो, मुद्रा लावतो. डाव्या हातामध्ये पॅनक्रियाचा पॉईंट डायबिटीजसाठी, त्याच्यावर हार्टचा पॉईंट आहे. इकडे लिव्हरचा पॉईंट आहे. आपल्या संपूर्ण शरीराचे स्विच आपल्या तळहातामध्ये आहे, आपल्या पायाच्या तळव्यामध्ये आहे. ते स्विच ऑन झाले की संपूर्ण शरीराचं कार्य चांगलं होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी कोणता स्विच कुठे आहे, कोणत्या अंगासाठी कोणता स्विच कुठे आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला ग्रंथरूपाने देऊन ठेवलेली आहे. बाहेरून कोणत्याही प्रकारचा सपोर्ट न घेता, इंजेक्शन, गोळ्या, औषधे, चाहे ॲलोपॅथी असू द्या, आयुर्वेद असू द्या, युनानी, होमिओपॅथी, सिद्धा, कोणत्याही प्रकारची सपोर्ट न घेता आपलं आरोग्य चांगलं राहील अशी व्यवस्था शरीरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि याचं उदाहरण आपण सोडून सर्व जीव, कोणी काही घेत नाही, ना ॲलोपॅथी, ना आयुर्वेद, ना युनानी, ना होमिओपॅथी, ना सिद्धा, स्वस्त आणि मस्त आहे. ना खिसा पॉकेट आहे, ना बँक बॅलन्स आहे, पैशाची कमी नाही, रोजंदारी नाही आहे. जरा विचार करा की आपणच का हातबल आहोत, आपण अपूर्ण अवस्थेत आहोत. आणि या अपूर्ण अवस्थेकडून पूर्ण अवस्थेकडे आपण निघणार आहे या योग साधनेने.
कोणताही जीव कोणाकडे हात पसरून मागत नाही आहे. त्या थोडे दिवस उसने द्या मला. उसणं पासणं वगैरे काही नाही, सर्वांच्याकडे भरपूर आहे. काल आम्हाला, आता माझ्याकडे 15 जिल्हे आहेत, पूर्ण मुंबई, कुलाबा ते डहाणू, कर्जत, कसारा आणि उरण. एकाचा फोन आला, मी हे सांगायची वेळ आली की त्यांच्यापर्यंत पोहोचेल की हे आपण स्वतःसाठी करतोय, बाबा रामदेवजीसाठी नाही आहे किंवा कोणत्या गुरुसाठी नाही आहे. त्यांनी फोन केला, आमचा योग शिक्षक योग कक्षा घ्यायला सायकलवर चालला होता आणि तो सायकलवरून पडला, त्याला फ्रॅक्चर झालं, त्याचा खर्च कोण देणार? बाबा रामदेवजीने खर्च द्यावा अशी त्यांची अपेक्षा. म्हणजे त्यांनी हे आपल्याला जागृतीचा मार्ग दिला, हे चूक केली असं त्याचा अर्थ. तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्याच्यासाठी खर्चही करतायत. आता तुम्ही सहज सायकल नीट चालवली नाही, तुम्ही पडला आणि फ्रॅक्चर झाला, तर तो खर्च सुद्धा पतंजलीनेच करावा अशी अपेक्षा काही योग शिक्षकांची आहे. आता मी काही त्याला डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं नाही आहे, पण बघू, आपण विचार करू. संपूर्ण शरीरामध्ये आणि संपूर्ण जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही आहे अगर ही आपण कपालभाती जास्तीत जास्त, म्हणजे मिनिमम अर्धा तास कपालभाती करणं गरजेचं आहे. मग जेवढी जास्त करू तेवढी जास्त जागृती येणार आहे आणि आपल्याला जो परमेश्वरानं खजाना दिलेला आहे तो जास्तीत जास्त आपण वापर करून आपलं जीवन आपण सफल आणि संपन्न बनवू शकतो. कोणीही दुसरा आपल्याला मदत करणार नाही. आज बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्या स्वतःच्या परेशानीमुळे किंवा आपल्या कठीण प्रसंगामुळे दुःखी होण्यापेक्षा लोक समोरच्याची प्रगती बघून दुःखी होत आहेत. समोरचा प्रगती करतोय, त्याचं वैभव वाढतंय, त्याच्यामुळे दुःखी होत आहेत. स्वतःच्या दुःखामुळे दुःखी होत नाहीत, दुसऱ्याच्या प्रगतीमुळे दुःखी होतात. हे का असं आहे? अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, आपली जागृती नाही आहे, आपण मानव स्वभावामध्ये नाही आहे, आपण भगवत स्वभावामध्ये नाही आहे, आपण दानव स्वभावामध्ये आहे. स्वतःच्या दुःखासाठी दुःखच करत नाही, ते दुःख होतच नाही, दुसऱ्याच्या सुखामुळे दुःख होत आहे. थांबूया. आता यानंतर बाह्य प्राणायाम 3 बंदासह, मूलबंद, उडियान बंद आणि जालिंदर बंद, 3 बंदासह बाह्य प्राणायाम. कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनवायची आहे. जिच्याकडे हे संपूर्ण खजाना आहे, मी जो सांगितला तो संपूर्ण खजाना कुंडलिनी शक्तीकडे आहे, तिला ॲक्टिवेट करून ऊर्ध्वगामी बनवायचं आहे. मग तो 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जेवढं शक्तिशाली बनायचं आहे, बुद्धिमान बनायचं आहे, तेवढ्या जास्त वेळा करायचं. कारण हा खजाना कुंडलिनी शक्तीकडे आहे. विहिरीमध्ये पाणी आहे, पण पंप लावून पाणी वर काढल्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही. मग हे पंपाचं काम करतोय हा
बाह्य प्राणायाम. व्याधी अपाधी व्याधी उपाधी आजार दुपार वगैरे काही येणार नाही आहे. अपान वायू स्ट्रॉंग होणार आहे. आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एक्सक्रेटरी सिस्टम सबल होणार आहे. आपल्या शरीराचं पोषण आपल्या शरीराचं शुद्धी कार्य यानंतर अग्निसार क्रिया 3 बार करूया. कोणत्याही क्रियेला काही मर्यादा नाही आहे. जेवढं जास्त आपण करणार आहोत त्यांनी 2च उद्दिष्ट साध्य होणार आहेत. काय काय कोणी सांगा. पाचन आणि ब्लड सर्क्युलेट. करेक्ट. कोणीतरी लक्षात ठेवा. लक्ष एवढंच आहे आपलं. आपण ज्या काही विधी करतोय त्याच्यातून लक्ष एवढंच आहे, पाचन तंत्र ठीक करायचं आहे. आज जगामध्ये 850 करोड मानव आहे, एकाचंही पाचन ठीक नाही आहे. म्हणून हा सर्व गोंधळ आहे, आक्रोश आहे, लढाया झगडे, भ्रष्टाचार, काळाबाजारी, लूटपाट, दुधात पाणी मिसळणं, धान्यामध्ये दगड मिसळणं, हळदीमध्ये पांढरी माती मिसळणं, हे सर्व गडबड ह्याच्यामुळे चाललेली आहे. पाचन बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे पोषण ठीक होत नाही. आपल्या एका एका सेलचं पोषण ठीक होत नाही आहे. उज्जयी प्राणायाम 3 वेळा. ज्यांना दीर्घ जमत नसेल त्यांनी छोटे छोटे स्ट्रोक लावायचे असे. थायरॉइडचं कार्य चांगलं झालं तर आपल्या जीवनामध्ये बहुत पुष्कळ काही आपल्याला प्राप्त होईल. थायरॉइडचं काम चांगलं पाहिजे. विशुद्धी चक्र, आपली कम्युनिकेशन पॉवर, आपली बोलण्याची क्षमता, बोलण्याची शक्ती, प्रभावी बोलणं, प्रभावी वाणी, गायकी, लेक्चरशिप, प्राध्यापकी, वक्तागिरी, हे सर्व चांगलं होणार आहे आणि पवित्र होणार आहे. वक्तृत्व सुद्धा पवित्र बनणार आहे. आचार, विचार, व्यवहार, उच्चार सर्व पवित्र बनणार आहे. विशुद्धी चक्र प्युरिफिकेशन सेंटर आहे. प्युरिफिकेशन, शुद्धीकरण केंद्र. संपूर्ण शरीराची सुद्धा शुद्धी होणार आहे. आकाश तत्व इथे, म्हणजे आकाश तत्व म्हणजे स्पेस, खुली जागा. ही खुली जागा निर्माण कधी होते? शरीरातला जेव्हा कचरा बाहेर काढला जाईल. हे विशुद्धी चक्राचं काम आहे. थायरॉइड म्हणून T3, T4, TSH हार्मोन्स बॅलन्स पाहिजे. याच्यासाठी आपण आता करूया. काय करूया?
सिंहासन, ची क्रिया लक्षात आली पाहिजे लगेच. कचरा काढायचा आहे सर्व. विशुद्धी चक्राद्वारे आपल्या शरीरामध्ये स्पेस तयार करायचा. प्रत्येक अंगामध्ये, प्रत्येक नसनाडीमध्ये स्पेस असला पाहिजे. लाळ निर्माण करून विशुद्धी चक्र आपल्या शरीरामध्ये विषैला पदार्थ जाणार नाही याची दक्षता घ्या. हे विशुद्धी चक्र बिंदू चक्राकडून जे अमृत प्राप्त होत आहे त्याचा योग्य वापर करून आपल्याला चिरयौवन प्राप्त करून देणार आहे. चेहऱ्यावर झुर्या येणार नाहीत, आखाडी वार्धक्य येणार नाही. किती व्यवस्था परमेश्वरानं दिलेली आहे. आता भ्रामरी प्राणायाम. आपल्या या टॉवर हाऊसमध्ये कफाचं निष्कासन झालं पाहिजे. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं तर या ठिकाणी जे पण कार्य ब्रेनपासून जे कार्य चालतंय ते कार्य सुचारूपणे चालेल. ब्रेन शक्तिशाली बनेल. आपल्याला छोटी समस्या हिमालयासारखी वाटणार नाही आहे. हिमालयासारखी समस्या म्हणजे मुंगीसारखी वाटेल. त्याच्यामुळे ताणतणाव येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा या ठिकाणी जो कफ भरलेला असतो तो कफाचं निष्कासन करून आपल्या या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला हा भ्रामरी प्राणायाम जास्तीत जास्त, ज्यांना स्ट्रेस लेवल जादा असेल त्यांनी जास्त वेळ करायचा. जास्त वेळ करायला हरकत नाही. आता आपला हे पॅकेज ह्याच्यामध्ये आपलं अनुलोम विलोम राहिले पण ते आपण उद्या घेऊया. काही थोडं स्किप करायला लागते कारण आपल्याला वेळ कमी असतो. तर हा एक पॅकेज झाला. आता त्याच्यानंतरचा आपला तिसरा पॅकेज आसन. तर आपण करूया पहिल्यांदा आता मकर आसन. पोटावर यायचं. काल राहिलं आपलं. मकर आसन. छोट्या छोट्या क्रिया जे सर्व करू शकतात. दोन्ही आपल्या कोणी एकत्र करायच्यात अशा. मग तुम्ही असं करा ते चालेल. ज्याला जसं करायचे तसं करा. एक एक पायाने करा, दोन दोन पायाने करा. दौड लावायची आहे. कमर बलवान होणार आहे, मेरुदंड बलवान होणार आहे, हार्ट आणि लंग्स बलवान होणार आहे. विश्राम. आता हाताचे पंजे छातीच्या दोन्ही बाजूला आणि हनुवटी जमीनवर करायचे. भुजंगासन. श्वास भरत वरती यायचं आहे. आपल्या हाताचे कोपरे थोडा बेंड राहिले पाहिजे आणि मग जास्तीत जास्त बघायचं वरती आणि इथं थांबायचं आहे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे. पाचन ठीक होणार आहे. आता गती देऊन करायची. आपापल्या गतीप्रमाणे, आपापल्या क्षमतेप्रमाणे. प्रयत्न ठेवायचा आहे की आपण नाभीच्या वरचा भाग फक्त उचलायचा आहे.
उद्या म्हणजे सोमवारी 3 दिवस सुट्टी आहे. विश्राम. पंजावर पंजा, त्याच्यावर हनुवटी ठेवायची आहे. पूर्ण भुजंगासन, श्वास भरत वरती जायचे आणि दृष्टी आकाशाकडे. थांबायचे थोडा वेळ. पोटाच्या सर्व अंगाला ताण मिळतोय. हार्ट आणि लंग्स सुद्धा शक्तिशाली बनून राहणार आहे. आता थोडी गती देऊन करायचं, आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे. आरामात करायचं. प्रमुख मशिनरी क्रियाशील बनून राहणार आहे. त्याच्यामुळे पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. विश्राम. आता आपण करणार आहोत धनुरासन. रोल करलंच पाहिजे असं नाही आहे, असं धरून सुद्धा आपण ठेवू शकतो. विश्राम. आता पाठीवर यायचं आहे. आता आपण करणार आहोत पादांगुष्ठ नासा स्पर्शासन. उजवा पायाचा पंजा पकडायचा आहे. उजव्या पायाचा पंजा पकडायचा आहे. डावा पाय सरळ ठेवायचा आहे आणि उजव्या पायाचा पंजा दोन्ही हाताच्या पंजाने धरून आपण नाकाला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या स्थितीत थांबायचं. बघा किती अंतर राहतंय. थांबायचे तिथे. आता सोडा. आता डाव्या पायाचा पंजा घ्या आणि नाकाने अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. दीर्घ श्वसन चालू ठेवायचं. विश्राम. आता दोन्ही पायाचे पंजे दोन्ही हाताच्या पंजाने धरायचे आणि नाकाने अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे. ह्या क्रिया 1 मिनिटापासून 10 मिनिटपर्यंत थांबायचे. विश्राम. आपण नाही थांबणार, काळजी करू नका. विश्राम. आता पादवृत्तासन. उजव्या पायाने मोठा शून्य बनवायचा आहे. बघा, दोन्ही साईडला जमिनीला स्पर्श करायचा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. करा.
आता दुसऱ्या पायाने आणि कमर दर्द नसेल त्यांनी दोन्ही पायाने. पादवृत्तासन, यानंतर द्विचक्रिकासन. पॅन्डल मारायचं आहे दोन्ही पायाने. बघा, पाठीवर आणि पोटावर येऊन आपल्याला ह्या सर्व क्रिया सहजपणे करता येत आहेत. म्हणजे गुडघ्यावर अतिरिक्त बोजा न देता, गुडघ्यांच्या कार्टिलेजला नुकसान न करता आपण ह्या क्रिया करू शकतोय. युवासाठी असं मी सांगत नाही आहे, हे युवांच्या पुढची स्थिती ज्यांची आहे. बघ किती सुंदर सर्वजण करू शकतात. आता यानंतर हलासन, अर्ध हलासन. अर्ध हलासन, राईट पाव 90 डिग्री उचलायचा, परत खाली न्यायचा, पुन्हा लेफ्ट उचलायचा, पुन्हा खाली न्यायचा, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. सुंदर. विश्राम. आता आपण मर्कटासनची पहिली पोच करूया. फक्त दोन्ही हाताचे हात कंद्याला समांतर, खांद्याला समांतर, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये मोडायचे आणि गुडघे लेफ्ट साईडला घेऊन जायचे. गुडघे लेफ्ट साईडला, चेहरा राईट साईडला, उजव्या साईडला. आणि त्या ठिकाणी गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा येतोय का प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यावर गुडघा, पंजावर पंजा. सगळे लेफ्ट साईडला बरोबर आहेत, एकच व्यक्ती राईट साईडला आहे. कदाचित त्यांना लेफ्ट राईट. डाव्या बाजूला आपण गुडघे ठेवायचे. ब्लॅक ड्रेस, राईटला जायला सांगितलं नाही आहे. एका ठिकाणी खूप वेळ आपल्याला थांबायचं आहे. आता राईटला घ्या. आता बघा, सर्वजण राईटला आले पण ते लेफ्टला आले. थांबायचे. ते दीर्घ श्वसन चालू ठेवायचे. दीर्घ श्वसन. चेहरा उलट्या बाजूला. आता थोडी गती देऊन करा. प्रयत्न हमेशा करायचा आहे की आपले दोन्ही गुडघे आणि दोन्ही पंजे हे एकत्रित राहतील लेफ्ट राईट होताना. एक वेगळा फायदा. आणि पायामध्ये 1.25 फूट अंतर घेऊन तो एक वेगळा फायदा. प्रत्येक क्रियामध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण उजवा पाय उचलून डाव्या हाताला स्पर्श करतो, त्याच्यामध्ये एक वेगळा फायदा आहे. वेगवेगळ्या अंगांचा सुंदर व्यायाम होतोय. विश्राम. आता आपण रोल करायचे स्वतःला. स्वतःला रोल करायचं आहे. आज विशेष आहे, पाऊस असून सुद्धा मॅक्झिमम हजेरी आहे. म्हणजे लोकांना योगमध्ये रुची वाढत आहे. थांबूया. विश्राम. डाव्या कुशीवर येऊन बसायचं. ओम.